श्री स्वामी समर्थ. ऑडिओ वर्ल्ड आज सादर करत आहे आजी. पहिल्या बाळंतपणासाठी मी माहेरी गेलेली असताना रोज सकाळी फिरायला जायचे ठरले. आई म्हणाली, बाहेर रस्त्यावर नको उगाच, सोसायटीमध्येच फेऱ्या मारूया. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी आईबरोबर फिरायला खाली आले. जुईच्या फुलांच्या मांडवापाशी एक आजी काठीने फुलांची फांदी खाली आणायचा प्रयत्न करताना दिसल्या. मी पुढे होऊन 4 फुले हातात टाकली तर गोड हसल्या आणि थँक्यू म्हणाल्या. पांढऱ्या गुलाबी रंगाची मऊ नऊवारी साडी, पिंजलेल्या कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र केसांचा लिंबा एवढा अंबाडा, कानात मोत्याच्या कुड्या, गोरा रंग, वयोमानानुसार खोल गेलेले पण चांदण्या रात्री लुकलुकणाऱ्या ताऱ्यांसारखे चमकदार डोळे, दंतपंक्ती केव्हा जोडून गेलेल्या चेहऱ्यावर पुस्तकात ठेवलेल्या पिंपळ पानाच्या जाळीसारख्या बारीक रेखीव सुरकुत्या आणि त्यातून डोकावणारे लहान बाळासारखे निरागस बोळके हसू आणि हातात काठी घेऊन ताठ उभ्या अशा आजींच्या आम्ही प्रथमदर्शनी प्रेमातच पडले. ह्या आत्ता इतक्या सुंदर दिसतात तर तरुणपणी किती सुंदर दिसत असतील असा विचार माझ्या मनात चमकून गेला. त्यांनी माझी ओळख करून घेतली. कितवा महिना, ड्यू डेट काय हे विचारल्यावर मला काहीतरी पोक्त सल्ल्याची अपेक्षा होती. पण आजी म्हणाल्या, माहेर पण मस्त एन्जॉय करून घे. आणि त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. 2च मिनिटांचे संभाषण झाले, पण त्या 2 मिनिटात जादू केली होती त्यांनी माझ्यावर. घरी गेल्यावर आई म्हणाली, अगं त्या 85 वर्षाच्या आहेत. त्या आधी एकट्याच राहत होत्या. नुकतेच त्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे. सध्या इथे मुलीकडे राहतात. त्यांना असे वाटते की त्या घरी बसल्या तर त्यांचे सर्वांना खूप करावे लागेल. त्या परावलंबी होतील म्हणून त्या रोज सकाळ संध्याकाळ भरपूर चालतात. आबाल वृद्ध सर्वांशी बोलतात, पण स्वतःबद्दल फारसे सांगत नाहीत किंवा कोणाच्या घरी फारशा जात नाहीत. मला स्वतःला सकाळी उठून फिरायला जायचे एक मोटिवेशन मिळाले होते. सकाळी 6:30ला खिडकीतून खाली पाहायचे. आजी दिसल्या की हुरूप यायचा. पटकन आवरून जायला. आजी 8 वाजेपर्यंत चक्रा मारायच्या आणि जाताना साडीच्या ओच्यात थोडी फुले घेऊन घरी जायच्या. माझी डिलिव्हरी झाल्यावर एक दिवस दुपारी त्या मला भेटायला आल्या. माझ्यासाठी त्यांनी हाळीवाचे लाडू करून आणले होते. मला भरून आले. त्या वयात मोठ्या ऑपरेशन नंतरही एका नव्या जीवाचे स्वागत करायचा त्यांचा उत्साह नतमस्तक करणारा होता. त्यानंतर 3 वर्षांनी भारत भेटीचा योग आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी खाली गेले आणि पुन्हा आजी दिसल्या. मी दिसल्या म्हणाल्या, काय ग, कधी आलीस, कशी आहेस? मानस 3 वर्षाचा झाला असेल ना आता? तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. त्यांना मी कोण हे लक्षात होते. एवढेच नव्हे तर माझ्या बाळाचे नाव आणि त्याचे वयही लक्षात होते. मी पटकन वाकून नमस्कार केला आणि उद्या त्याला भेटायला घेऊन येते असे म्हणाले. दुसरे दिवशी मानस भेटला. तेव्हा त्याच्याबरोबर त्यांनी देखील ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार म्हणले. ते म्हणताना दोघांच्याही चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि डोळ्यातील चमक अगदी सारखी होती. माणसाला पहिल्या भेटीत आपलेसे करायची कला आजींना अवगत होती. आजी हरहुन्नरी होत्या. सर्व कलागुणा संपन्न. सगळ्या कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या आणि सर्वांशी गप्पा मारायच्या. आजीच्या बोलण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कधीच भूतकाळातले दाखले द्यायच्या नाहीत आणि सर्व लेटेस्ट गोष्टी माहीत असायच्या त्यांना. त्यामुळे कॉलेजला निघालेल्या मुलामुलींची पण गप्पा व्हायच्या त्यांच्या. पण फिरायला गेलेले असताना उभ्यानेच कधी बसलेले पाहिलेच नाही मी त्यांना. त्यानंतरच्या भारत भेटीत सकाळी त्या फिरायला आलेल्या दिसल्या नाहीत. आई म्हणाली, अगं मागच्या आठवड्यात त्या खूप सिरियस होत्या. 3 दिवस ICU मध्ये ठेवले होते. कालच घरी आणले त्यांना. आम्ही भेटायला गेलो. कायम ताठ चालणाऱ्या आजींना झोपलेले पाहून थोडे कसेसेच वाटले मला. मी दिसल्यावर म्हणाल्या, कधी आलीस? मानस कसा आहे? पहिलीत गेला ना आता? पुन्हा आश्चर्य. स्वतः आजारी असूनही कायम दुसऱ्यांची चौकशी करण्याचा त्यांचा स्वभाव. मी तब्येत कशी आहे विचारल्यावर म्हणाल्या, अगं बरं गेलेच होते मी, पण स्वर्गाच्या दारात ट्रॅफिक जाम होतं म्हणून यमदेव म्हणाले थोडे दिवसांनी या. मग आले परत आणि पुन्हा तोंडभर हसल्या.
आपल्या मृत्यूबद्दल कोणी इतक्या सहजपणे कसं काय बोलू शकतं? कुठलीही नवीन गोष्ट सहजपणे स्वीकारायची हे आजींचं वैशिष्ट्य. पण मृत्यूशी सामना देखील इतक्या सहजपणे? काहीतरी वेगळे पण होतं आजींच्यामध्ये. कधी आपल्या दुखण्याचे वर्णन नाही, नवीन पिढीला नावे नाहीत, कुठले नकारात्मक विचार नाहीत, आपले कुठले दुःख उगाळणे नाही. कायम दुसऱ्यांच्या खुशालीची चौकशी आणि त्यांचे कौतुक. जोडीला उत्तम स्मरणशक्ती आणि आपल्या गोड शब्दांनी कोणालाही आपलेसे करायची वृत्ती. आजी, काही होणार नाही तुम्हाला. तुम्ही लवकर बऱ्या व्हा आणि खाली फिरायला या, असे मी म्हणाल्यावर म्हणाल्या, अगं मी बरीच आहे. डॉक्टर लोकांना सवयच असते घाबरवून सोडायची. 10 दिवसांनी आजी मला पुन्हा सकाळी बागेत भेटल्या. पुन्हा तेच मधाळ बोळके हसू घेऊन. त्यानंतरच्या भारत भेटीत त्या गेल्याचे कळले. पहाटे झोपेतच गेल्या हो. त्या घरात. यमदेवाला देखील माहीत होते की जाग आल्यावर त्या एक क्षण देखील स्वस्थ बसणार नाहीत. म्हणून ती वेळ साधली असावी का त्यांनी? जायच्या 4 दिवस आधी त्यांनी गणपती कार्यक्रमात गाणे म्हणाले होते. हे ऐकून निशब्द झाले होते. चिरतरुण या शब्दाचा खरा अर्थ जगत होत्या आजी. शरीर थकत जाते वयाप्रमाणे, पण मन आणि बुद्धी जागृत ठेवणे आपल्या हातात असते. चिरतारुण्याचे मूर्तिमंत उदाहरण होत्या त्या आजी. शरीर तरुण दिसण्यापेक्षा मन आणि बुद्धी तरुण असणं महत्त्वाचं, हे उदाहरणातून दाखवून दिलं होतं त्यांनी. मला सांगा, तारुण्य म्हणजे नेमके काय? फक्त न सुरकुतलेली कांती, काळे केस, विचार, बुद्धी, मन, तब्येत यांचं काय? तेही तरुण तंदुरुस्त नकोत का? आजकाल प्रत्येकजण तरुण दिसण्यासाठी धडपडत असतो. केसांना रंग, अँटी एजिंग क्रीमचा आणि तरुण फॅशनेबल कपड्यांचा वापर. डाएट हे करत आपण आहोत, त्या वयाचे न दिसण्यासाठी किंवा तरुण दिसण्यासाठी होणारा प्रयत्न. नुसते तरुण दिसणे याला महत्त्व असण्याला नाही. आणि इथे वयाची 90 गाठलेल्या या आजी, केसांचा रंग, नितळ कांती, दात यांना त्यांच्या शरीर धर्माप्रमाणे निरोप देऊन देखील आपली उत्तम स्मरणशक्ती, नवीन माहिती करून घेण्याची हौस आणि निर्मळ मनामुळे कायम तरुणच भासल्या मला त्या आजी. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर आणि लाईक करा. श्री कृष्णार्पणमस्तु.